आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे। हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून 2 तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला। ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी संसदेत निवेदन करण्याची मागणी करणाऱ्या 142 खासदारांचे भाजपा सरकारने निलंबन केले। त्याच्या निषेधार्थ जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब तात्या कोडक, माननीय जिल्हा पंचायत समिती, माननीय जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुजय नाना शिंदे, माननीय तुकाराम माळीसर, भूपेंद्र कांबळे, निलेश बामणे, युवराज निकम, अशोक बन्नेनावर, सुरेश मुठेकर, नामदेव काळे, मोहन माने पाटील, पोपट शिंदे, रमेश साबळे, अण्णासाहेब सावंत, वहाब मुल्ला, दिनेश जाधव, परशुराम मोरे, गणी मुल्ला, अरविंद गडदे, संतोष जगताप, दीपक शिंदे, विशाल कांबळे, सचिन कलाल, दयानंद मुचंडी, आकाश बनसोडे यांच्यासह मान्यवर नेते पदाधिकारी उपस्थित होते। गेल्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारमार्फत जे लोकशाहीबद्दल जे आवाज उठतात त्या सर्व खासदारांना, वेगवेगळ्या पक्षातील खासदारांना निलंबित करण्याचं कट कारस्थान हे सध्याचं जे मोदी सरकार आहे ते करत आहे। जे संसदेमध्ये जे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते त्याबद्दल विविध खासदारांनी आवाज उठवला, त्याची चौकशी लावावी म्हणून मागणी केली। अशा सर्व खासदारांना मोदी सरकार हे लोकशाहीचं मुंडी मुरगळत आहे आणि अशा या मोदी सरकारचा जत तालुका युवक काँग्रेस, जत तालुका काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून आम्ही जाहीर निषेध करतो। केंद्रातील असणाऱ्या सरकारने अधिवेशन चालू असताना काही घुसखोर संसद भवनामध्ये शिरले, खरोखर एवढी निंदनीय बाब आहे की देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये अधिवेशन चालू असताना घुसखोर शिरेपर्यंत ते सरकार झोपेचं सोंग घेतल्यासारखं वाटतंय। केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी या सभागृहामध्ये त्याच्या कुठल्याही प्रकारे खुलासा केला नाही आणि विरोधी पक्षाचे जवळजवळ 28 पक्षाचे खासदार यांनी त्यांना विचारलं, बाबा एवढे देशात कायदा व सुव्यवस्था बिघडलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर विरोधी पक्षाचे ज्यांनी प्रश्न विचारले त्या खासदारांना जवळजवळ कालचा आकडा 145 खासदारांना निलंबित केलेला आहे। की मला वाटतंय चांगला प्रश्न विचारूनसुद्धा चुकीच्या पद्धतीनं ते निलंबन केलेलं आहे। या निलंबनाच्या विरोधात जत तालुका निषेधार्थ जत तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा केंद्रातील असणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करतोय आम्ही।